केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना भारतातील मत्स्यपालन व्यवसायाला चालना देणारी शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणारी योजना आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला नवा वेग प्राप्त झाला आहे. विविध रंग, देखणी जलक्रीडा, मनाला आनंद देणारे जिवंत रत्न म्हणजे शोभिवंत मासे. तुम्ही शोभिवंत मत्स्यपालनाच्या छंदाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर करू शकतात. जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत शोभिवंत माशांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन यासाठी अनुदान देत आहे आणि महाराष्ट्रातील मत्स्यपालक प्रगतीच्या दिशेने जात आहे. मत्स्यपालन छंदातून ब्रूड बँक कशी उभी राहिली ते पाहण्यासाठी चला जाऊया मुंबईजवळ रायगड जिल्ह्यातील मांगरूळ तालुका पेण येथे. आपण भेटणार आहोत लाभार्थी यशोधरा संजय खंडागळे यांना. नमस्कार, मी यशोधरा संजय खंडागळे, मांगरूळ तालुका पेण, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. इथे माझं ऑर्नामेंटल फिश फार्म आहे. 2005पासनं ॲज अ हॉबी म्हणून आम्ही हे स्टार्ट केलं होतं, पण त्याच्यानंतर मग हळूहळू आवड वाढत गेली आणि माशांचं जसं फीड आहे, जेनेटिक्स आहे, वॉटर टेम्परेचर आहे, हे सगळं हळूहळू आम्ही माहिती करून 2010मध्ये त्याला ॲज अ कमर्शियल म्हणून आम्ही स्टार्ट केलं. महाराष्ट्रातली पहिली ब्रूड बँक कशी उभी राहिली याविषयी सांगताना लाभार्थी यशोधरा संजय खंडागळे म्हणाल्या, जेव्हा स्टार्ट केलं ॲज अ हॉबी म्हणून तेव्हा 1-2 टँक्स होते, पण त्याच्यानंतर हळूहळू टँक्स पण वाढत गेले. 50 टँक आम्ही स्टार्टिंगला केले आणि आत्ता आमच्याकडे जवळपास 800 ते 900 टँक्समध्ये मासे आहेत आमच्याकडे आता. सुरुवातीला आमच्याकडे फक्त डिस्कस मासाच आम्ही प्रोड्यूस करत होतो, पण ह्या योजनेअंतर्गत आम्ही हळूहळू कोई मासा आहे, त्याच्यानंतर ऑस्कर्स आहेत, मॉली, गप्पी, गोल्डफिश, हे सगळं आम्ही प्रोडक्शन याचं चालू केलं. 2020-21मध्ये आम्हाला असं कळलं की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये एक ब्रूड बँकचं प्रोजेक्ट आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना, नियम, अटी पाळणं बंधनकारक आहे. त्याचं तंतोतंत पालन लाभार्थी यशोधरा खंडागळे यांनी केलं. त्याच्यामध्ये त्यांच्या क्रायटेरिया बऱ्याच होत्या, जसं फिल्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर लाईफ फीड कल्चर हॅचेरीज आहेत, त्याच्यानंतर टँक्स आहे, पॉन्ड्स आहे. तर त्या सगळ्या त्यांचे जे क्रायटेरिया होते ते सगळे आम्ही फुलफिल केले आणि आज आता ब्रूड बँकचं जे प्रोजेक्ट आहे हे महाराष्ट्रात एकमेव प्रोजेक्ट आहे, ते आम्ही चालवतो. होय, केंद्र सरकार आणि राज्य शासनांच्या सूचनांच्या मदतीनं शोभिवंत माशांची ब्रूड बँक उभारणी या प्रकल्पाकरिता पुढील बाबींसाठी अनुदान देण्यात आलं आहे. शोभिवंत माशांचं संगोपन युनिट, प्रजनकाचं संगोपन करण्याकरिता 750 स्क्वेअर फूटचं संगोपन युनिट उभारलं गेलं आहे. मागील बाजूस सिमेंटच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. तसंच उथळ टाक्याही तयार केल्या गेल्या आहेत. प्रकल्पावर मड पॉन्ड्स तळी तयार करण्यात आली आहेत. प्रकल्पावरती विविध जातीचे जास्तीत जास्त किमतीचे मासे असल्याने 30 किलो वॅटचा 3 फेजचा जनरेटर बसवण्यात आला आहे.